मुंडवा जमीन प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटील यांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला। अमेडिया कंपनीचा दिग्विजय पाटील भागीदार आहे। पुणे पोलीस कधीही करणार दिग्विजय पाटील यांना अटक। अमेडिया कंपनीमधले दोन महत्त्वाचे पार्टनर आहेत, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार। यापैकी जो मुंडवामधला जमीन व्यवहार झाला होता त्या व्यवहारामध्ये दिग्विजय पाटील यांना सही केली होती। त्यामुळे दिग्विजय पाटील याच्यावर कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलेला आहे। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानी आपल्यासोबत आहेत। अंजली ताई नमस्कार। नमस्कार। बरं, याच्यामध्ये मुळातच पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, याबद्दल तुम्ही तक्रार आधीच व्यक्त केलेली आहे। दिग्विजय पाटील यांच्याबद्दलची आत्ताची जी मूव आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं झालंय, 18 तारखेला त्यांच्या वकिलांनी एक हा मागे घेण्याचा अर्ज दाखल केला होता आणि त्यावर ही ऑर्डर झाली आहे की त्यांनी आता त्यांचं बेलसाठीचा जो अँटिसिपेटरी बेलचा जो ऍप्लिकेशन होता तो त्यांनी मागे घेतलेला आहे। आता याच्यात त्यांनी का मागे घेतला आहे त्याची काही स्पष्ट त्याचं कारण आपल्याला कळलेलं नाहीये, पण मागे घेतल्यानंतर अटक मात्र नक्कीच होऊ शकते, कारण खडकच्या केसमध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे आणि त्याच्यात पुढची चौकशी करण्यासाठी म्हणजे अमेडिया त्याच्यात कसं रिस्पॉन्सिबल आहे काय आहे ते चौकशी करण्यासाठी यांना पुन्हा एकदा खरं तर बोलवण्यात आलं होतं, पण त्याच्यावर पुढे काहीच झालं नाही। आता दुसरं, त्याच्यात 1% भागीदार असलेल्या या 22 वर्षाच्या पोराला पुढे केलं जातंय हे अतिशय दुर्दैवी आहे। खरं तर जो मोठा माणूस पार्थ पवार जो खरा त्याचा सूत्रधार आहे त्याला काहीच झालेलं नाही अजून, आणि अजूनही त्याची चौकशी प्रलंबित, म्हणजे त्याला बोलवण्याची सुद्धा ताकद यंत्रणेत नाहीये। तर मी याच्यावर वारंवार हाच मुद्दा उपस्थित करतेय की कुठेतरी आता अधिवेशन सुरू झालंय, विरोधी पक्ष महाराष्ट्रात नाहीच आहे म्हणा, तरी पण चुकून माकून त्यांनी काही प्रश्न केले तर शीतलवर कारवाई झाली आणि दिग्विजयवर झाली असं वर दाखवायचं जर असेल म्हणून हे केली जाते की काय असा प्रश्न पडतोय आताच्या घटनेला। बरोबर, त्याच्यामध्ये टायमिंगचा पण मुद्दा आहे, कारण शीतल तेजवानीला अटक होऊनही आता बरेच दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर दिग्विजय पाटील यांचा आत्ता अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला जातोय। तर हा अटकपूर्व अर्ज होता म्हणून त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होऊ शकली नव्हती की इतर काही कारण होतं? त्यांना राजाश्रय तर नक्कीच आहे। आता त्याला अटक झाली तर ते त्याचे जे पास आहेत ते पार्थ पर्यंत नक्कीच येणार आहेत आणि कुठेतरी या सगळ्याच्या मागे सगळं गणित होतं राजकारणाचं आणि ते आताही आहे। तर त्यामुळे मला काही फार आय एम नॉट होपफुल, पण खरं तर झाली पाहिजे होती ही अटक केव्हाच व्हायला हवी होती आणि दिग्विजयला नाही तर पार्थला होणं गरजेचं आहे, कारण 99% पार्टनर तो आहे, त्याचा सगळा फायदा त्याला होणार होता, त्याच्या मागचा सूत्रधार देखील पार्थ होता, हे मी एकदा नाही वारंवार म्हणते। अंजली ताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया प्रकरणाबद्दलची व्यक्त केली त्याबद्दल। आणि या संदर्भात विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते आता आपल्यासोबत आहेत, जे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर माहितीही देत आहेत आणि सरकारला सवालही करतात। विजय सर नमस्कार। नमस्कार। अंजली ताईंची प्रतिक्रिया मला कल्पना नाही की तुम्ही ऐकलीत की नाही, पण ताईंचं म्हणणं आहे की हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं, ज्याच्यासाठी आता उशीर झाला आणि जी काही कारवाई होईल ती पण थातूर मातूरच आहे, कारण यातला प्रमुख आरोपी त्यांच्या मते पार्थ पवार आहेत आणि त्यांना अटक होण्याची किंवा त्यांची चौकशी करण्याची यंत्रणा हिंमत दाखवत नाहीये। तुमची हीच प्रतिक्रिया आहे की यापेक्षा आणखीन काही तुम्हाला वाटतं या प्रकरणामध्ये आत्ताच्या घडामोडीच्या अनुषंगानं? ही प्रतिक्रिया तर आहेच, पण याच्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की स्वतः म्हणजे जे आम्ही आरोप केले होते की पार्थ पवार यांना पहिल्यापासून या व्यवहाराची माहिती होती, ते आरोप आता शीतल तेजवानीने सुद्धा याच्या केसमध्ये दिग्विजय पाटीलच्या केसमध्ये केलेले आहेत, ज्याच्यामध्ये दिग्विजय पाटीलने हा दस्त रद्द करण्यासाठी परवानगी मागितली होती किंवा अर्ज केला होता। त्याच्यामध्ये शीतल तेजवानीने म्हटलेलं आहे की दिग्विजय पाटील आणि त्यांचे पार्टनर यांना या व्यवहाराची माहिती होती, त्यांनी सगळे कंट्रोल केले, त्यांनी सगळे डिसिजन घेतलेले आहेत, जोपर्यंत फायदा होता तोपर्यंत या व्यवहारात होतं
आणि ज्यावेळेला हे मीडियामध्ये आलं त्यानंतर त्यांनी आपण त्या गावचे नाहीच असं कंगाव करायला सुरुवात केलाय. त्यामुळे याला अटक व्हायलाच पाहिजे दिग्विजय पाटीलला. परंतु जे मुख्य सूत्रधार आहेत पार्थ आणि आणखी जे कोणी असतील ते जे अधिकारी सामील असतील ते सगळ्यांना यापूर्वीच अटक करायला पाहिजे होती. परंतु पोलीस असेल किंवा ती खर्गे समिती असेल ते त्यांना अटक करण्याच्याऐवजी त्याच्यातली त्यांना सोडवण्याच्या दृष्टीने कुठली कागदपत्र योग्य आहेत किंवा काही बघायची नाही याच्यावर जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे जरी आता त्यांनी माघार घेतली असली तरी लगेच अटक होईल किंवा त्याच्यातून काही नवीन निष्पन्न होईल असं सध्या तरी वाटत नाही. त्यातून जर कोणी निष्पक्षपणे काही केली तर त्याचं स्वागत करायला लागेल. पण सध्या तरी तशी आशा दिसत नाहीये. मागच्या वेळेस अहवाल सुपूर्द केला गेला, त्या अहवालामधले निष्कर्ष अजून शासनानं समोर आणलेले नाहीयेत. पण जेव्हा सुपूर्द केला गेला खारगे समितीचा अहवाल तेव्हा महसूल मंत्र्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक ही सरकारी यंत्रणांची आहे, ज्यांनी ह्या जमिनीचा व्यवहार रजिस्टर केला. म्हणजे याचा अर्थ ज्यांनी व्यवहार केला आणि ज्यांच्यासाठी व्यवहार झाला त्यांना सूट देण्याचा किंवा त्यांना मोकळं सोडण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. निश्चितपणे सरकारचा आणि सगळ्या यंत्रणांचा तोच प्रयत्न. याच्यामध्ये गुन्हेगार कुणाला ठरवायचं म्हणजे उद्या लाकूड तोड्या झाड तोडलं म्हणून कुऱ्हाडीला जबाबदार धरण्यासारखा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामागे सूत्रधार यांना अजूनही कोणी हात लावायला तयार नाही. त्यासाठी थातूरमातूर कारणं दिली जात आहेत. निदान मंत्री किंवा या पातळीवर तरी किंवा सचिव पातळीवरून असे भाष्य यायला नको होतं. परंतु सगळेच आता एकमेकांना सामील असल्यामुळे याच्यातून वेगळं काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. गुन्हेगारांनी किती मोठा आणि याच्यामुळे जो समाजात संदेश गेलाय उद्या सगळे बिल्डर आता मागे लागतील की आमचा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर तुमच्या फ्लॅटवाल्या बरोबर सही करतोय त्यामुळे त्याला दोषी धरा, आम्ही मात्र सगळ्या बेनिफिटलाच फक्त जबाबदार असू, बाकी कशाला जबाबदार असणार नाही. विजय सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल.